नमस्कार, मी असलम मुला. आपण पाहताय कराड वार्ता. आम्ही सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आलेलो आहे. रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे. खास एन्जॉय करण्यासाठी आम्ही सह्याद्री व्याघ्र प्रकल्प या सध्या ठिकाणी आलेलो आहे. मी दृश्य दाखवतोय. आता जंगलात आल्यानंतर पहिल्यांदाच आम्हाला याला दाखवतोय, ज्याचं नाव आळू बोलतात त्याला, आणि ते केवळ डोंगरदऱ्या सापडते. ते आता तुम्हाला मी दाखवतोय. हे आता माझ्या मित्राने घेतली आहे, सचिन माडिकनी. सचिन, काय सांगतील, कसं लागते ते? हे आंबट गोड असते आणि पित्तनाशक आहे. हे पित्त होणाऱ्याला आयुर्वेदिक आणि चांगला उपाय आहे. तू किती वर्षानंतर खाल्ले ते? मी जवळजवळ 15 वर्षानंतर हे खाल्लेलं आहे. हे पाटण भागात जास्त मिळायची, त्यावेळी खाल्लेलं, त्यानंतर मी आत्ताच खातोय. ओके, आणखीन काय सांगशील तू? हे जंगलात जो रानमेवा मिळतो त्यातला हा आळू प्रकार हा दुर्मिळ आहे आणि हा खाण्यासारखा आणि पित्तशामक आहे. युवराज, तू काय सांगशील नेमकं? हा जंगलामध्येच मिळतोय. हा आपल्याला खायला एकदम गोड आणि आंबट लागते. पित्ताचा वगैरे त्रास असेल तो सुद्धा यानं कमी होते. तो एन्जॉय करा. आज रविवारी इकडे आलाय, कसं वातावरण आहे काय? एकदम हवेशीर वातावरण आहे आणि फिरायला वगैरे चांगलं आहे आणि एन्जॉय करायसाठी पण चांगलं आहे. त्यावेळी ते कोणत्या ठिकाणावर तुम्हाला आणावं लागतं? किती किलोमीटर जावं लागतं? तरी 5 किलोमीटर जावं लागतं आणायला. हां, 1 तासभरात तर सगळं निघून जाते. ओके ओके. कसे विकले जातात ते? तरी विकले जातात 20-25 रुपयामध्ये 4 आळू असे विकले जातात. आता सीझन कसा असतो? हा सीझन आता सीझन असतो याचा, म्हणजे गोड बेड येते हां. आणि सीझन संपत आला ना, पाऊस वगैरे किती दिवसाचा सीझन असतो या आळूचा? आळूचा सीझन असतोय तरी महिना 1.5 महिन्यात वगैरे असतोय. वर्षातून? होय. आता किती दिवस तुम्ही विकत बसता हे? आता तरी महिनाभर. हे आणण्यासाठी किती मेहनत असते याची? लई मेहनत लागते. तरी जंगलातून म्हणजे काट्या बिट्यातून काढायला लागते. ओके, धन्यवाद.